गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी उठल्यावर अंघोळीच्या आधीच पोर्च धुवून आणि पुसून घेतला. यांनी गाडी पार्क केली होती, तिथे खूप माती झाली होती आणि आता कालपासनं ऊन पण पडतंय. सोबत तुळशीचा ओटा पण धुवून घेतला. आमचे पेपरवाले काका सकाळी सकाळीच पेपर द्यायला आले होते. आज गोकर्णीच्या झाडाला इतके छान फुलं आले होते ना, खूप छान वाटत होतं बघून. गोकर्णीच्या झाडाला खूप वाढ असते. हे झाड लावून खूप काही दिवस नाही झाले, 2-3 महिने झाले असतील, पण एवढं बहरलंय ना आता, त्याला फुलं पण यायला लागली. खूप छान दिसत होतं. आंघोळ झाल्यावर लगेच देवघरात आले. पहिले देवपूजा करून घेतली. घट बसल्यापासून माझे कितीतरी चक्कर होत असतील दिवसातून देवघरात देवीचं रूप बघायला. गणपती, नवरात्र अशा काही सणांची मी आतुरतेने वाट बघत असते. घटाला पाणी घालून घेतलं आणि आज धोत्र्याच्या फुलांची माळ घातली होती. तशी तर आज झेंडूची फुलं किंवा मग दुर्वांची माळ होती, पण आमच्याकडे झेंडूचे फुलं पण अवेलेबल नव्हते आणि दुर्वा तर तणनाशक मारल्यामुळे सगळ्या जळून गेल्या होत्या. मग मी धोत्र्याचे फुलं दिसले, मग त्याचीच माळ घातली. आज जे टाकलेलं धान्य आपण घटामध्ये, त्याला थोडेसे अंकुर फुटले होते, थोडे मोड दिसत होते. घटाला तेल पण टाकून घेतले. वाचन झाल्यावर राजबिकाला आंघोळ घातली, तिचं आवरून दिलं, कारण तिला स्कूलला जायचं होतं. थोडासा अभ्यास बाकी राहिला होता, तर आवरून झाल्यावर अभ्यास करत बसली होती. अभ्यास म्हणजे तरी काय, कलरिंग करायला सांगितलं होतं, मग ते करत होती. बाकी राहिलं होतं थोडंसं, मग म्हणे नाही मला टीचर बोलतील. लगेच आवरून घेतलं आणि बसली. टिफिनला रोज काय काय करावं हा प्रश्न पडत असतो मला रोज, आणि रोज टिफिन अर्धा तर मागेच येतो, फिनिश तर कधीच केलेला नसतो. आज तिला स्कूलला सोडवायला मलाच जायचं होतं, कारण तिचे पप्पा आज घरी नव्हते. जीजीला भेटायला 4 ते 5 दिवसांपूर्वी जळगावच्या आत्या आल्या होत्या, तर आज त्यांना पुन्हा रिटर्न जायचे होते. मग आज हे तिकडेच त्यांना सोडवायला गेले होते. मग तिचं आवरून घेतलं पटपट आणि मग तिला शाळेत सोडवायला गेले. स्कूलला जाताना तिने झाडाला फुले बघितली आणि मला म्हणत होती, वाव आई किती छान दिसतंय ना हे झाड, मला फोटो काढायचे आहेत त्याच्या शेजारी. मग 4-5 फोटो काढले तिचे झाडाजवळ, पोज देत होती खूप छान. राजबिकाला पण माझ्यासारखीच झाडांची खूप आवड आहे. तिचं लगेच लक्ष जातं कोणत्या झाडाला फूल आलंय. तिला स्कूलमध्ये सोडून आले. नंतर जीजीला नाश्ता द्यायला जीजीकडे गेले. जीजी म्हणजे माझ्या आजी सासूबाई. मागच्याच आठवड्यात त्यांचं ऑपरेशन झाले. आज सकाळी सकाळी मी त्यांना नाश्ता घेऊन आले होते. तसे तर मी रोज सकाळी त्यांना नाश्ता घेऊन येत असते, पण मागच्या आठवड्यात त्या ऑपरेशन झाल्यामुळे हॉस्पिटलला होत्या. कालच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मग आज सकाळी त्यांना नाश्ता घेऊन आले. त्यांना विचारत होते तुमचं बरं आहे का, तर सांगत होत्या बरे वाटते म्हणून. आल्यावर माझ्या झाडांना पाणी घातलं. या झाडाला पण खूप छान फुलं आली होती आज. याचा कलर तर खूप छान दिसतोय. नंतर लाल भोपळ्याची भाजी करायची होती मला, मग ते कापत होते मी. हा लाल भोपळा आमच्या शेतातलाच आहे, अस्तगावला लावलेले होते. नंतर पटपट पोळ्या करून घेतल्या, कारण अजून खूप काम बाकी होते रोजचे. पोळ्या करता करता मी मागे मम्मींची गप्पा मारत होते. आज संध्याकाळी जीजीला भेटायला माझ्या मम्मीन त्या आल्या होत्या. राहुरीच्या आत्या आणि अक्का पण आल्या होत्या. त्या सगळ्यांना उपवास होता. जीजी हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आमच्याकडे सारखे पाहुणे चालू असतात, तर यातच माझा दिवस जातो. तर इकडे राजविकाला पण मी खायला खिचडी दिली होती, तिला खूप आवडते. असा होता माझा आजचा दिवस. बाय.